आप देख रहे हैं खुलासा टुडे न्यूज, हर कदम आपके साथ। उरण नगर परिषद चुनाव में महाविकास आघाड़ी समर्थित प्रत्याशी भावना ताई की शानदार जीत के बाद उरण शहर में भव्य विजय समारोह का आयोजन किया गया। यह कार्यक्रम उरण शहर में समाज सेवी जाहिद मुल्ला साहब द्वारा आयोजित किया गया, जिसमें भावना ताई को उनकी जीत की हार्दिक बधाई दी गई। कार्यक्रम में उत्साह और जश्न का माहौल देखने को मिला। जानकारी के अनुसार इस समारोह में लगभग 500 से अधिक नागरिकों की उपस्थिति रही। वहीं कार्यक्रम में उरण नगर परिषद के कई नगर सेवक, स्थानीय जनप्रतिनिधि और महाविकास आघाड़ी के पदाधिकारी भी मौजूद रहे। भावना ताई ने उरण नगर परिषद चुनाव में लगभग 1500 मतों के भारी अंतर से जीत हासिल की है, जिसने उनके समर्थकों और कार्यकर्ताओं में खासा उत्साह देखने को मिला। कार्यक्रम के दौरान भावना ताई ने सभी मतदाता, समर्थक और उरण की जनता का आभार व्यक्त करते हुए कहा कि यह जीत जनता के विश्वास और विकास की सोच की जीत है। उन्होंने आश्वासन दिया है कि उरण शहर के विकास और जन समस्याओं के समाधान के लिए पूरी निष्ठा से कार्य किया जाएगा। समारोह में ढोल नगाड़े, फूलमाला और नारों के साथ ही विजय जुलूस जैसा माहौल नजर आया। पूरा उरण शहर इस जीत की खुशी में सराबोर दिखाई दिया। आघाडीचा माझ्या बहादर कार्यकर्त्यांचा आहे, तसेच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सुद्धा आहे। खऱ्या अर्थाने आपण बघाल, 15 दिवसापूर्वी महाविकास आघाडी 0 आणि ते 100 असं ते म्हणत होते, परंतु उरणकरांनी त्याचं उलट करून दाखवलेलं आहे। त्यासाठी उरणकरांचा मनापासून आभार व्यक्त करतो। या ठिकाणी जाहिद मुल्ला दादांनी या प्रांगणामध्ये आपल्याला बोलवलं, निमंत्रित केलं, त्यासाठी मनापासून पहिला त्यांचा आभार व्यक्त करते। कारण हे प्रांगण लहानपणी आम्ही पप्पांसोबत मुर्शिद मुल्ला काकांच्या घरी कायमच येत असू आणि तेव्हाच्या आठवणी माझ्या मनामध्ये कायम आहेत। या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित मिलिंदजी पाडगावकर असतील, आपण ज्यांचा डॉन म्हणून उल्लेख केला तसे गणेशदादा शिंदे असतील, अली काका असतील, गटनेता नुकताच झालेले आमचे अतुल ठाकूर असतील, संतोष पवार दादा असतील, नाईदा ठाकूर असतील, प्रार्थना मात्रे असतील किंवा या ठिकाणी या व्यासपीठावर असलेले सगळेच मान्यवर असतील। परंतु या ठिकाणी आपण आम्हाला निमंत्रित केलं। ही पावनभूमी आहे आणि या पावनभूमीमध्ये येण्याचं आम्हाला सौभाग्य लाभलं आणि खरं तर आम्ही निवडून आल्याच्या नंतर पहिली सभा आपण घेतली, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो। शुक्रवारी पदभार घेतला, काल सोमवारपासून कामाला सुरुवात केली। उरणकरांनी आम्हाला निवडून दिलंय म्हणून उरणकरांचे आम्ही ऋणी राहून फक्त हार तुरे न घेता कालपासून आम्ही रस्त्यावरची मोहीम अवलंबली आहे। खऱ्या अर्थाने जे प्रश्न आपण लोकांना सांगितले, या नाकर्ते सरकार सत्ताधारी यांनी जे लोकांचे प्रश्न प्रलंबित ठेवले ते सांगून आपण मतं मिळवली आहे, ती करण्याची जबाबदारी आपल्या साऱ्यांवर आलेली आहे। कोणीतरी आता उल्लेख केला की आम्ही फक्त 9 नगरसेवक आणि 10 मी असा आम्ही आहोत, तर मी असं मानणार नाही, कारण आम्ही 22 आहोत। ज्या वार्डातून आपण ज्यांना तिकीट दिले ते सुद्धा पराभूत जरी झाले असले तरी आमच्या सोबत आहेत आणि त्या बाजूला असलेले सुद्धा काम करण्यासाठी तयार असतील, तर त्यांना सुद्धा घेऊन काम करण्याची तयारी आमच्यासाठी। आप देख रहे हैं खुलासा टुडे न्यूज, हर कदम आपके साथ।